महाराष्ट्र माझा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता म्हणजे 18वा हप्ता कोण्या दिवशी मिळणार आहे त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। तर शेतकऱ्यांना नवरात्रीला गिफ्ट मिळणार आहे। कोणत्या तारखेला या PM किसानचे पैसे जमा होणार आहेत त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया। केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। नवरात्री दरम्यान देशातील जवळपास 9 कोटी गरीब शेतकऱ्यांना PM किसान योजनेअंतर्गत 2000 रुपये मिळणार आहेत। तर सरकारने या योजनेचा 18वा हप्ता जारी करण्याची तारीख जाहीर केलेली आहे। PM किसान योजनेच्या वेबसाईटनुसार या योजनेचा 18वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑक्टोबर 2024 रोजी जारी करतील। या योजनेला संपूर्णपणे केंद्र सरकारकडून वित्तपुरवठा केला जातो। दरम्यान तुम्हाला तुमच्या खात्यात PM किसान योजनेचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला PM किसान पोर्टलवर eKYC करणे अनिवार्य आहे। ज्यांच्याकडे PM किसानचे eKYC नाही त्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येतील। तर ही eKYC काय असते आणि ती कशी करायची, तर PM किसान पोर्टलवर तुम्ही मोबाईल नंबर आणि आधार कार्डच्या मदतीने OTPच्या मदतीने तुमचे eKYC करू शकता। अर्थात मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर PM किसान पोर्टलवर जाऊन टाकल्यानंतर तुम्हाला एक मोबाईलवर OTP मिळेल आणि तो पुन्हा सबमिट केल्यानंतर तुमची eKYC होणार आहे। जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला म्हणजे CSC सेंटरला सुद्धा भेट देऊ शकता आणि eKYCचे काम पूर्ण करू शकता। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2015 साली पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचा फायदा देशातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत आहे। PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये मिळतात। सरकारकडून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यात येत असते। तर दरम्यान PM किसान योजनेशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी तुम्ही PM किसान योजनेच्या हेल्पलाईन क्रमांकावर सुद्धा संपर्क करू शकता। याशिवाय तुम्ही PM किसान योजनेचे स्टेटस चेक करण्यासाठी 155-261 अर्थात 155261 या नंबरवर कॉल करू शकता आणि माहिती मिळवू शकता। तर नक्कीच अत्यंत महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी ही बातमी आहे। नक्कीच इतरांना शेअर करायला विसरू नका आणि महाराष्ट्राशी संबंधित नवनवीन अपडेट्स रोजच्या रोज वेळेवर मिळवण्यासाठी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।